कोपरगाव तालुक्यात संभाव्य उन्हाळी पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी कोपरगाव तहसील कार्यालयात आढावा बैठक नुकतीच पार पडली। या बैठकीत आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत प्रशासनाच्या तयारीचा सखोल आढावा घेण्यात आला आणि टंचाई निवारणासाठी तातडीच्या उपाययोजनांबाबत ठोस दिशा ठरवण्यात आली। यावेळी तहसीलदार महेश सावंत, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी, निवासी नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते, कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विकास घोलप, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष चारुदत्त सिनगर यांच्यासह तालुक्यातील विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीत जलसाठ्यांची उपलब्धता, टँकरच्या नियोजनाची तयारी, गावागावातील पाणी पुरवठा योजनांची सद्यस्थिती, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन आणि पाण्याचा शाश्वत वापर या विषयांवर सविस्तर चर्चा झाली। आमदार आशुतोष काळे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की कोणीही पाण्याअभावी वणवण फिरू नये। प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी एकत्र येऊन ही परिस्थिती सामर्थ्याने हाताळावी। याच बैठकीदरम्यान आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते कोपरगाव तहसील कार्यालयात QR कोड वाचनालय या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना स्मार्टफोनच्या सहाय्याने विविध शासकीय माहिती, फॉर्म्स व संदर्भ साहित्य QR कोड स्कॅन करून सहज उपलब्ध होणार आहे। प्रशासनाच्या डिजिटल प्रवासातील ही महत्त्वपूर्ण पायरी ठरणार आहे। ग्रामपंचायतींनी त्यांच्या अडचणी मांडल्या असून संबंधित अधिकाऱ्यांनी त्यावर तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे। सर्व अधिकारी, सर्व सरपंच, ग्रामसेवक, सर्व राजकीय पदाधिकारी आपल्या कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये यावर्षी बऱ्यापैकी पाऊस झाल्यामुळे पाण्याची परिस्थिती फारशी गांभीर्याची नव्हती। तो आपण पाहतोय का उष्णता फेब्रुवारी पासूनच चालू झाली, म्हणून पाण्याची टंचाई अचानक त्या ठिकाणी निर्माण झाली। आपला दक्षिणेचा भाग असेल, तेरा गावामध्ये निळवंडेचं पाणी बऱ्यापैकी फिरलेलं आहे। बादरपूर, जवळके, भाद्राबाद आणि शहापूर हे गाव वगळता निळवंडेचं पाणी त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे। तो तिथे बऱ्यापैकी पिण्याच्या पाण्याची अडचण एवढी नाहीये। बादरपूर मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अडचण आहे, कारण तिथे पाणी कुठल्याही प्रकारचं, गोदावरी कालवे असो किंवा निळवंडेचं असेल, पाणी बादरपूरला पोहोचलं नसल्यामुळे ती अडचण आहे। जवळके, शहापूर आणि भाद्राबाद हे गोदावरी कालव्यावर अवलंबून असणारे गाव आहे। ते गोदावरी उजवा आणि डावा कालव्यावरचे गावं, NMC चे गावं आणि पालखेडचे गाव, या सर्व गावांमध्ये विचार जर केला तर पालखेडचे जे काही गाव आहे, प्रामुख्याने उक्कडगाव, शिरसगाव, तिळवणी, सावळगाव आणि आप्पेगाव या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई आहे। तिथे ओव्हरफ्लोच्या काळामध्ये पाणी आलं, नंतरच्या काळामध्ये जे काही पाणी येणं अपेक्षित होतं, सातत्याने पाठपुरावा करून सुद्धा त्या ठिकाणी पाणी इरिगेशन खात्याने दिलेलं नाही। त्याबद्दल इथल्या लोकांचा मी तक्रार तर करणारच आहे, परंतु जे काही पालखेडचे गावं आहे त्या गावांचं आरक्षण देखील त्या पालखेडच्या पाण्यावर त्या ठिकाणी करण्यासाठी प्रस्ताव मागून त्या ग्रामपंचायतने करावे अशा प्रकारची सूचना मी केलेली। आणि जे काही आता टंचाई आपल्याला समोर येणार आहे, काही छोट्या मोठ्या गोष्टी करून, कुठे बोर चालू करून असेल किंवा हातपंप चालू करून असेल, विहीर अधिग्रहण करून तिथली टंचाई दूर करता येईल अशा प्रकारे ते प्रस्ताव द्यावे। जर कुठं पाणी उपलब्धच नसेल, तर उक्कडगावचं गाव आहे ते टँकरचे प्रस्ताव असतील, बादरपूर गाव आहे तिथे टँकरचा प्रस्ताव करणं गरजेचं आहे। जिथं काही ठिकाणी दूषित पाणी आहे त्यांना शुद्ध पाणी कसं देता येईल त्याच्यासाठी काही RO ची व्यवस्था असेल किंवा काय उपाययोजना पंचायत समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्याची
जे आता या आराखड्याच्या व्यतिरिक्त ज्या गावांनी या ठिकाणी अडचणी मांडल्या त्या गावांना प्रस्ताव लवकरात लवकर द्यावे अशा प्रकारची विनंती आहे, जेणेकरून मला त्याचा पाठपुरावा करता येईल आणि आपल्याला टंचाईमध्ये जी काही अडचण निर्माण होईल. तर आता उष्णता अजून वाढत चाललेली आहे, एप्रिल महिना संपत आलेला आहे. असं वाटतंय का हा उन्हाळा 12 दिवसापासून चालू आहे, त्याच्यामुळे ही टंचाई आपल्याला समोर आलेली. आता या सर्व गोष्टीचा आपल्याला प्लॅनिंग करावं लागणार आहे. ते आपण जे अपेक्षित केलेलं होतं, यावर्षी चांगलं पर्जन्यमान झालं, चांगल्या प्रकारे पाणी फिरलं. आताची परिस्थिती बदललेली आहे. त्यानुसार सर्व ग्रामसेवकांनी, सर्व त्यांचे बाकीचे अधिकारी असतील, पंचायत समिती असेल, तहसील असेल, सर्वांनी त्याच्यामध्ये व्यवस्थित नियोजन करून त्या ठिकाणी लोकांना टंचाई निर्माण किंवा जाणवणार नाही, किमान पिण्याची पाण्याची अडचण भासणार नाही, याची काळजी त्या ठिकाणी घ्यावी अशी सूचना या ठिकाणी केलेली. एवढे प्रस्ताव लवकर द्यावे एवढी विनंती.